राम 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 नारायण हरी हरी. उद्यापासून आपल्या इथं संध्याकाळी जसं आपल्याला निवेदन आलेलं आहे तसं गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि पुढच्या रविवारी गुरुपौर्णिमा आहे. असं असल्यामुळं गुरुपौर्णिमेचा विशेष कार्यक्रम उत्सव पुढच्या रविवारी होईल. आणि त्यानंतर मी थोड्या वेगळ्या पद्धतीने गुरुवार रविवार असं केंद्र घेण्याचा विचार करतो आहे. त्याच्यातही काही थोड्या अनुषंगिक साधना होतील, पण माझं बोलणं देखील होईल असं मी ठरवलेलं आहे. असं असल्यामुळं आजचं जे अनुषंगिक साधनेचं केंद्र आहे त्याच्यानंतर माझ्या कल्पनेप्रमाणे असं केंद्र जुलैमध्ये होणार नाही. त्यामुळं या प्रदीर्घ जी आपली अनुषंगिक साधनेची परंपरा होती त्याचं आजचं शेवटचं केंद्र आहे असं तुम्ही धरा. त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये मी कार्यक्रम ठरवीन तशा प्रकारे परत एखाद वेळेला अनुषंगिक साधना सुरूही होतील. आज मी केलेलं एक काव्य आहे पूर्वी आणि गुरुपौर्णिमेच्या वेळेला त्याच्यावर अनुषंगिक साधना घेतलेलीही होती. त्या काव्याच्या आधाराने आपण अनुषंगिक साधना करणार आहोत. आपण अनुषंगिक साधनेला प्रारंभ करू. हरी हरी. आज आपण ज्या काव्यावर अनुषंगिक साधना करणार आहोत ते काव्य मी प्रथम वाचून दाखवतो. आत्मानुभव नित्य नवा, जो नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, जीवासी वाटे प्राप्त व्हावा, तरी अभ्यासा प्रवर्तावे. पवित्र एकांत स्थळ पहावे, तेथे सुखासन जमवावे. वैराग्ये विषय त्यागावे, आवरावे मनोधर्म. मग एकाग्र अंतःकरण, करुनी सद्गुरु स्मरण. गुरुवाक्याची उजळण, प्रेमादरे करावी. जे सर्वव्यापी सर्वपणे, नभाहुनी जुने पुराणे. ज्याची वर्णना मूकपणे, नेती नेती श्रुती करी. ते परमतत्व आपण एक, ऐसिया चिंतनाचे कवतुक. तद्रूपता होय क्षण एक, जीव शिवा ऐक्य घडे. पाठी सोहम नादानुसंधानी, मन प्राणाते एकवटोनी. मध्यमा मार्गे चिद्गगनी, ब्रह्मरंध्री मिळावे. तेथे मूर्ध्न्याकाशी मन, प्राणासह होता लीन. नभाचे शून्यत्व गिळोन, ज्ञप्ती मात्र ब्रह्म उरे. तेव्हा शरीर भाव नासती, कोहम सोहम बोली लोपती. स्थळ काळा घडे विस्मृती, उरे अक्षर परमात्मा. ऐसी पदपिंडाची ऐक्यता, होता ब्रह्मबोध ये हाता. तया सोहम सिद्धासी तत्वता, सायुज्यता मुक्ती लाभे. मकरंद देई आशीर्वचन, आवडी घडो योग साधन. कैवल्य सुखाचे निधान, लाभो प्रेमळा गुरुभक्ता. या काव्यावर आपण अनुषंगिक साधना करणार आहोत. आत्म्याची अनुभूती ही नित्य नूतन समजली जाते.
आत्मा हा नित्य नवा आहे. आत्मा हा प्राप्तव्य आहे आणि त्याचं कारण असं की आत्म्याचं स्वरूप नैष्कर्म्य हेच आहे, तेच त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि नैष्कर्म्य आत्मस्थितीमुळे आत्मा सतत मुक्तपणाचा अनुभव यथार्थपणाने सेवन करत असतो. त्याच्या उलट जीव हा कर्मबंधनामध्ये अडकतो, जन्ममरण चक्रामध्ये अडकतो. त्यामुळं जीवाला आत्मबोध व्हावा अशा प्रकारची इच्छा असणं अत्यंत स्वाभाविक आहे, कारण आत्मानुभवामध्ये मुक्तता आहे. अशी इच्छा असेल तेव्हा अभ्यास करण्याखेरीज, म्हणजे चिंतन, ध्यान, निधिध्यासन करण्याखेरीज दुसरं गत्यंतर नाही. अभ्यास अर्थात ध्यानाचा अभ्यास, त्याच्यासाठी शुद्ध सत्वयुक्त असं पवित्र स्थळ असावं, एकांत स्थळ असावं. त्या एकांत स्थळामध्ये रजतम विरहित शांती वास करून असते. त्या ठिकाणी आपण सुखासन जमवावं आणि त्या ठिकाणी सहजच वैराग्याचा त्याग घडावा. ध्यानाच्या वेळेपुरते विषय हे दूर सारावेत, तरच ध्यानामध्ये आपले मनोधर्म आवरता येतात. ध्यानासाठी वैराग्याचा आधार ही महत्वाची गोष्ट आहे. मनोधर्म आवरले गेले तर त्याच्यात चित्त, मन, बुद्धी, अंतःकरण अशा सगळ्या गोष्टी येतात. अशा एकाग्र मनानी अथवा अंतःकरणानी आपण प्रथम सद्गुरु स्मरण करायचं आहे. सद्गुरु स्मरण करून सद्गुरूंची पूजा आपल्याला करायची आहे. पाठोपाठ सद्गुरूंचा जो उपदेश आहे त्या उपदेशाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. सद्गुरूंचा उपदेश किंवा गुरुवाक्य ओम तत्वम सोहम सहा हे आहे, किंवा भगिनी वर्गाकरता श्रीम तत्वम सोहम सहा हे आहे. अत्यंत प्रेमाने, आदराने या सद्गुरु वचनाची उजळणी आपल्याला करायची आहे. ते परमात्म तत्वच तू आहेस असं गुरुवचन आहे. जे सर्व व्यापी सर्वपणे, नभाहुनी जुने पुराणे, ज्याची वर्णना मूकपणे, नेती नेती श्रुती करी. ते परतत्व आपण एक, ऐशिया चिंतनाचे कवतुक असं चिंतन आपल्याला करायचं आहे, की ज्या चिंतनामुळं क्षण क्षण का होईना जीव आणि शिव यांची एकरूपता घडत असते. या ध्यानसाधकाच्या अंतर्यामी सोहम भाव निर्माण होतो आणि हा भाव निर्माण झाल्यानंतर मग नाभीपासून ते चिदाकाशापर्यंत मध्यमा मार्गातून सोहम ध्वनी जो खेळत असतो, सहज ध्वनी खेळत असतो आपल्या श्वासावर, अनुग्रहाच्या वेळेला कसा आहे ते सद्गुरूंनी दाखवलेलं असतं. त्या सोहम शब्दावर, सोहम नादावर अनुसंधान ठेवायचं आहे आणि मध्यमा मार्गातून ऊर्ध्वगामी होऊन आपण चिदाकाशामध्ये परमात्म्याशी एकरूपता वारंवार साधायची आहे. अशा प्रकारचे काही सोहमचे श्वास घेतल्यानंतर मूर्ध्न्याकाशामध्ये किंवा मस्तकाकाशामध्ये किंवा चिदाकाशामध्ये ज्या ठिकाणी परमात्मा आहे त्या ठिकाणी मनाचा लय घडतो आणि पाठोपाठ प्राणांचाही लय घडतो. श्वास देखील लीन होऊन जातात.
मन आणि प्राण हे चिदाकाशामध्ये लीन होऊन गेले की तिथं काहीच उरत नाही. त्या ठिकाणी विचार, विकार, देहभावना या सगळ्या गोष्टी शून्य होऊन जातात. अशा शून्यत्वामध्ये आता फक्त विचाररहित शून्य किंवा नभ आणि ते नभ वेगळेपणाने लक्षात घेणारा ज्ञप्तिमात्र मी या दोनच गोष्टी शिल्लक राहतात. हे जे नभाचं शून्यत्व म्हणजे काहीही समोर नसणं हे नाहीसं होऊन जो शुद्ध बुद्ध मुक्त असा तत्वतः मी, त्याला आत्मबोध होतो. त्याला ज्ञान म्हणजे ब्रह्म हे आपणच आहोत असं लक्षात येतं. त्या ठिकाणी अर्थात शरीरभाव नाहीसे झालेले असतात. कोहम आणि सोहम, कोण मी आहे तोच मी आहे, या दोन्हीही गोष्टी त्या ठिकाणी संपून जातात. त्या ठिकाणी स्थळाची विस्मृती होते, काळ देखील संपून जातो आणि एक अक्षर परमात्मा, परमात्मबोध तिथं शिल्लक राहतो. अशा प्रकारे पदाची आणि पिंडाची त्या ठिकाणी ऐक्यता होते. परमात्म्याशी जीवपणाची ऐक्यता होऊन जाते आणि जीवाला आपण परमात्म स्वरूप आहोत असाच बोध होतो. तो सोहम सिद्ध होऊन जातो. अशा सोहम सिद्धाला ध्यान विसर्जित झाल्यानंतर देखील सायुज्यता मुक्तीचा लाभ होतो. म्हणजे ध्यानातून उठला तरी देखील त्याचा ब्रह्मभाव ढळत नाही. मकरंद देई आशीर्वचन, आवडी घडो योग साधन, कैवल्य सुखाचे निधान, लाभो प्रेमळा गुरुभक्ता, असं म्हणून या काव्याचा शेवट केलेला आहे. यावर साधना करत असताना नैष्कर्म्य आत्मस्थितीचा, आत्मसुखाचा प्रत्यय येण्यासाठी म्हणून आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे असं लक्षात घेऊन ध्यानाच्या अभ्यासाचा निश्चय आपल्याला करायचा आहे. त्यासाठी पवित्र एकांत असं स्थळ, ज्या ठिकाणी आपण आहोत तेच आपलं घरच पवित्र एकांत स्थळ आहे. आपण तिथं बसायचं आहे, सुखासनामध्ये बसायचं आहे आणि ध्यानाच्या या वेळेमध्ये, या पवित्र एकांत स्थळामध्ये आपण विषयाचं चिंतन बाजूला सारायचं आहे. या वेळेपुरता, ध्यानाच्या वेळेपुरता विषय हा दूर व्हावा, वैराग्याचा एक आधार घेऊन आपल्याला ध्यान करायचं आहे. तरच आपले मनोधर्म आवरले जातात. अशा प्रकारे आपण मन एकाग्र करून सद्गुरूंचं स्मरण, पूजा आपण करणार आहोत. त्या पाठोपाठ सद्गुरूंच्या उपदेशाची उजळणी आपण करणार आहोत. आणि या उजळणीच्या पश्चात परमात्मा, सर्वव्यापी परमात्मा आणि आपण एकच आहोत असं थोडा वेळ चिंतन आपण करणार आहोत. या चिंतनाने आपण परमात्मा अशा प्रकारचा सोहम भाव आपल्या ठिकाणी दृढ व्हायला सुरुवात होते. पाठोपाठ आपण अनुग्रहाच्या वेळेला दाखवले तसे काही सोहमचे श्वास घेणार आहोत. नाभिस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत जो सोहम ध्वनी खेळत असतो, मध्यमेतून श्वास घेताना सो किंचित थांबणं, परमात्म्याशी एकरूपता चिदाकाशात हम असं म्हणत श्वास सोडणं, त्यावेळेला जीवाला परमात्म्याचा बोध झालेला आहे अशी भावना धरणं, असे आपण 5, 7, 8, 10 इतपत श्वास घेणार आहोत. या श्वासामध्ये
जेव्हा श्वास घेऊन थांबण्याची वेळ येते तेव्हा 2-4 क्षण म्हणजे अंदाजे 5 ते 10 सेकंद आपण परमात्म भावानी चिदाकाशामध्ये श्वास आणि मन रोधून थांबून राहायचं आहे. आणि नंतर हे श्वास घेणं थांबवायचं आहे. श्वास आता सहज चालू राहतील, त्याच्यावर सोहमचं अनुसंधान आपल्याला ठेवायचं नाहीये. त्याच्याऐवजी आपली सगळी जाणीव ही चिदाकाशामध्ये परमात्म्याशी एकरूपता साधून ठेवायची आहे. त्या ठिकाणी भगवंतांच्या शब्दामध्ये आपलं मन हे आत्मसंस्थ करून ठेवायचं आहे. भगवंत असं म्हणतात की आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. आणि मग अशा प्रकारे मन आत्मसंस्थ करून ठेवलं की कशाचंच चिंतन करायचं नाही, शब्दच उठू द्यायचा नाही. आपण परमात्म्याशी एकरूप या भावानी आपली जाणीव चिदाकाशामध्ये असेल. तिथं जर विचार उठायला लागले तर त्या विचारांना साक्षीत्वानी ताबडतोब सोडून द्यायचं. अशा प्रकारे विचारांना सोडून दिल्यानंतर निर्विचार शून्यता लक्षात येते. ही निर्विचार शून्यता जर दीर्घ झाली तर विचाररहित केवळ चिदाकाश शिल्लक राहतं. आणि या चिदाकाशाचा द्रष्टा तत्वतः सच्चिदानंद मीच आहे असं साधकाच्या लक्षात येतं. त्या ठिकाणी ज्ञप्ती मात्रांनी, ज्ञान मात्रांनी केवळ मीच शिल्लक राहतो, पण त्या मीला आता ब्रह्मबोध झालेला असतो. ही विलक्षण स्थिती अनुभवत आपल्याला बसायचं आहे. त्या ठिकाणी देहाची आठवण नसते. स्थळ आणि काळ नाहीसे झालेले असतात. पद आणि पिंड म्हणजे परमात्मा आणि जीव यांची ऐक्यता साधलेली असते आणि ब्रह्मबोधामध्ये साधक स्थित होऊन थांबतो. ही साधना आपल्याला आता करायची आहे. त्यासाठी प्रथम आपण डोळे मिटून बसायचं आहे. ध्यानाच्या आसनामध्ये स्थिर सुखम आसनम, आपण स्थिर सुखावह अशा ध्यानाच्या कोणत्याही एखाद्या आसनामध्ये आपण बसायचं आहे. मान, मस्तक आणि पाठ ही एका सरळ रेषेत असावीत. आणि आता आपण मी सांगेन तशा प्रकारे या काव्याच्या आधाराने साधना करणार आहोत. नित्य नवीन असं आत्मतत्व, त्याचा अनुभव घेण्यासाठी म्हणून आपण ध्यानाला प्रवृत्त झालेले आहोत असं आपण चिंतन करू. नैष्कर्म्य हेच आत्म्याचं वैशिष्ट्य आहे. आणि नैष्कर्म्य आत्मदशा अनुभवण्यासाठी आणि जन्ममरण चक्रातून आणि कर्मबंधनातून मुक्तीसाठी आपण या अभ्यासाला प्रवृत्त झालेले आहोत. अशा प्रकारचं चिंतन आपण करू.
ध्यानाच्या अभ्यासासाठी आपण बसलेले आहोत ते आपल्या घरातलंच ठिकाण, देवघर अथवा एखादा घरातलाच कोपरा हेच पवित्र स्थान आहे, अथवा ध्यान मंदिरासारखं एखादं पवित्र स्थान असावं. कल्पना करायला हरकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो संती वसवला ठावो, संतोषासी सावावो, मना होय उत्सावो धैर्याचा. परी आवश्यक पांडवा, ऐसा ठावो जोडावा, तेथ निगूढ मठ होवावा का शिवालय. अशा ठिकाणी आपण बसलेले आहोत अशी भावना करायलाही हरकत नाही, किंवा ध्यान मंदिरात आपण बसलेले आहोत अशीही भावना करायला हरकत नाही. आपलं घरही ध्यानाकरता पवित्रच आहे. दोन्ही माझी आवडे ते, जे मानले होय चित्ते, बहुत करुनी एकांते बैसिजे गा. बहुत करून हे स्थळ एकांत स्थळच असावं, ज्या ठिकाणी रजतम विरहित शांती एकांत असेल, जे शुद्ध सत्वयुक्त आणि पवित्र असेल. आत्मप्राप्तीची ओढ आणि शुद्ध सत्वयुक्त पवित्र असं एकांत स्थळ याच्या प्रभावाने आपल्या ठिकाणी विषय आपोआपच कमी होऊन जावेत. विषयाची आठवणच येईनाशी व्हावी. सहज मनोधर्म आवरले जावेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुनी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. सद्गुरु स्मरण करतो आहोत. सद्गुरूंचं रूप, चिन्मय रूप, ज्ञान रूप आपण आठवतो आहोत, आपल्या मनःचक्षूंसमोर आणतो आहोत. सद्गुरूंची एक छोटीशी पूजा मनोभावे करतो आहोत.
सद्गुरू प्रसन्न होऊन आपल्याकडं पाहत आहेत. त्यांचा प्रसन्नतारूपी आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे. आपोआपच सद्गुरूंच्या उपदेशाचं आपल्याला स्मरण होत आहे. पुरुष साधकांनी ओम तत्वम सोहम सहा हे गुरुवाक्य 3 वेळेला मनातल्या मनात म्हणायचं आहे. भगिनी वर्गांनी श्रीम तत्वम सोहम सहा हे वाक्य 3 वेळेला मनातल्या मनात म्हणायचं आहे. शांतपणाने म्हणा. प्रेमादरपूर्वक म्हणा. भावना करा की सद्गुरू उपदेश करत आहेत ते निर्गुण निराकार अक्षर परमात्म तत्वच तू आहेस. तत्वम. आपण त्यांना प्रतिसाद देतो आहोत की खरोखरच मी निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अक्षर परमात्माच आहे. मी देह मन बुद्धी नाही. चिंतन ही करा. या चिंतनाने सोहम बोध आपल्या ठिकाणी निर्माण व्हावा. परमात्म्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा अनादी नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणूनी शस्त्रादिकी छेदू न घडे या. अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा तर्काचिये दिठी गोचर नोहे किरीटी. ध्यान याचिये भेटी उत्कंठा वाहे. हा सदा दुर्लभू मना आपू नोहे साधना. निस्सीमू हा अर्जुना पुरुषोत्तमू. हा गुणत्रय रहितू व्यक्तीसी अतीतू हा अव्यक्त आहे. अनादि अविकृतू सर्वरूप.
या चिंतनानी आपण अनादी, नित्यसिद्ध, विशुद्ध, उपाधी रहित, नित्य, शाश्वत आत्मा अशा प्रकारचा भाव चिंतनानी पक्का होऊन जसा जसा जाईल, आपण देह मन बुद्धी नसून आपण गुणत्रयरहित अव्यक्त परमात्माच आहोत असा सोहम बोध आपल्या ठिकाणी चिंतनानी निर्माण होईल. अशा प्रकारे सोहम भावानी युक्त होऊन आपण श्वासोच्छ्वासी चाललेल्या अजपा सोहम शब्दाकडं लक्ष ठेवणार आहोत. नाभिस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत मन आणि प्राण सो असं म्हणत मध्यमा मार्गातून ऊर्ध्वगामी होतात. अनुग्रहाच्या वेळेला दाखवलेलं आहे. त्या ठिकाणी 2-4 क्षण म्हणजे 5-10 सेकंद श्वास रोधून धरून परमात्म्याशी एकरूपता साधून थांबायचं आहे. नंतर श्वास सोडत असताना हम या नादाकडे लक्ष ठेवून श्वास सोडायचा आहे. असे साधारणपणाने 5 ते 10 श्वास अतिशय लक्ष देऊन आपण घेणार आहोत. आपलं मन, श्वास आणि सोहम शब्द हे एकरूप करून सोहम भावाने श्वास घ्यायचे आहेत, सोडायचे आहेत. या श्वासांमुळं मगाशी चिंतनाने निर्माण झालेला सोहम भाव अधिक दृढ होतो आहे.
तुमचा जो आत्ता श्वास घेणं सोडणं चालू असेल ते पूर्ण करा. आणि मग आता हे सोहमचे श्वास घेणं बंद करून आपण चिदाकाशामध्ये सच्चिदानंद परमात्म्याशी एकरूपता साधून आपण, याचा अर्थ आपली जाणीव शक्ती परमात्म्याशी एकरूपता साधून थांबलेली आहे चिदाकाशात. त्या ठिकाणी परमात्मा भावामध्ये मन लीन झालेलं आहे. याचा अर्थ आता मनामध्ये विचार उठत नाहीत. विचाररहित परमात्मा भावाशी आपण एकरूपता साधलेली आहे. श्वासाकडं पूर्ण दुर्लक्ष आहे. आता श्वास नैसर्गिक गतीने चालतील. तुमचं मन आता चिदाकाशामध्ये परमात्मा भावाशी लीन होऊन थांबलेलं आहे. शब्दच उठू देऊ नका. हा प्राथमिक उपाय आहे. विचार शब्दद्वारे उठतात. शब्दाचा उच्चारच होऊ देऊ नका. मन चिदाकाशामध्ये परमात्मा भावानी लीन होऊन थांबलेलं आहे. मनाला हालचालच करू द्यायची नाही. शब्दच उठू द्यायचा नाही. शब्दरहित राहून चिदाकाशामध्ये अनादि नित्यसिद्ध उपाधिरहित परमात्म्याशी एकरूपता.
तुमच्या लक्षात येईल की मनरहिततेला श्वास देखील सहाय्यभूत होतात. मनाचा लय झाला की सूक्ष्म श्वास ऊर्ध्वगामी होऊन तोही चिदाकाशामध्ये थांबून राहतो. खरं तर असं होतं तेव्हाच खरी मनरहितता देखील येते. मन हे कधीही एकटं लीन होत नाही, प्राणासहच लीन होतं. मनाला प्राणाखेरीज स्वतंत्र अस्तित्वच नाही. मन हे वायू स्वरूपच आहे. त्यामुळं मन हे लीन होऊ लागलं की सूक्ष्म प्राणशक्ती ऊर्ध्वगामी होते आणि तीही लीन होऊन जाते. दोन्ही थांबतात. कधी कधी मन लीन होऊन राहण्याची आपली शक्तीच कमी पडते. मन हे उसळी मारून वारंवार विचार निर्माण करण्याची शक्यता असते. अशा वेळी आपण अनादि नित्यसिद्ध परमात्माच आहोत अशा बोधामध्ये राहून मनाचा हा जो खेळ आहे तो साक्षीत्वानी पाहायचा. जो विचार उठेल तो साक्षीत्वानी सोडून द्यायचा. पहिला प्राथमिक उपाय म्हणजे विचारच उठू न देणं, शब्दच उठू न देणं. हे जर जमलं आणि प्राणही लीन झाले तर कामच झालं. पण हे जर जमलं नाही तर, आणि मन विचार जर सातत्याने उठत असतील तर उठणारा विचार त्याचा हात धरून फिरायचं नाही. साक्षीत्वानी सावधपणाने त्या विचाराचा त्याग करायचा. कुठलाही विचार उठला तरी देखील तो विचार मी करणार नाही या प्रतिविचाराने, साक्षी भावानी, साक्षी विचाराने त्या विचाराचा त्याग करायचा. तो विचार गळून पडतो. अनाहूतपणे विचार उठणं हे आपल्या हातात नाही, पण उठलेला विचार करायचा नाही हे ठरवणं आपल्या हातात आहे. त्यामुळं समोरचा विचार गळून पडतो, नाहीसा होतो. थोडा वेळ विचार उठत नाही. आणि परत विचार उठला तरी परत त्या विचाराला देखील असंच सोडून द्यायचं. हाच अभ्यास आता करायचा.
समोरचा विचार किंवा वृत्ती सोडून दिली की तो विचार किंवा वृत्ती गळून पडते. समोर वृत्ती शून्यता निर्माण होते. या वृत्ती शून्यतेमध्ये देखील मन थांबतं आणि सूक्ष्म प्राणशक्ती देखील थांबून राहते. ही वृत्ती शून्यता 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद असा दीर्घ काळ टिकून राहू लागते. तेव्हाही मन लीनच असतं. तेवढ्या काळ सूक्ष्म प्राण देखील थांबलेलेच असतात. शरीराला आवश्यक असं सूक्ष्म श्वसन चालू असलं तरी देखील प्राणशक्ती मनाला सहाय्यभूत होत राहते. विचाराची शून्यता दीर्घ काळ व्हायला लागली की तिथं फक्त चिदाकाशच शिल्लक राहतं. आतापर्यंत समोर वृत्ती होत्या. वृत्ती शून्यतेनंतर आता केवळ चिदाकाश शिल्लक राहिलं. सतत वृत्ती नसलेली स्थिती. हे दीर्घ शून्य म्हणजे चिदाकाश, आणि हे चिदाकाश आहे हे समजणारा तिथं आता केवळ शुद्ध बुद्ध मुक्त मी शिल्लक राहिलेला असतो. हा मी चिदाकाश पाहतो आहे, शून्य स्वरूप नभ पाहतो आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
नभाचे शून्यत्व गिळोन गुणत्रया ते नुरवून शून्य ते महाशून्य श्रुतिवचन संमत. समोर काही नाही, शून्य आहे किंवा नभ आहे. हे शून्य हे ज्ञप्ती मात्र परब्रह्म सत्तेने व्यापलं जातं. महाशून्य सत्ता म्हणजे परब्रह्म सत्ता. त्या ठिकाणी जीवाला आपण परमात्म स्वरूप आहोत असा बोध होतो. आपणच ज्ञप्ती मात्र ब्रह्म असा भाव आता त्या ठिकाणी शिल्लक राहतो. ही मोठी विलक्षण स्थिती आहे. या ठिकाणी शरीर भाव नाहीसे होतात. शरीराचंही विस्मरण होतं. शरीराचं विस्मरण होतं, त्याबरोबर स्थळाचं विस्मरण होतं. परिसराची जाणीव संपते. भूतकाळाची स्मृती नाहीशी होते. भविष्य काळाला सत्य नसतंच. केवळ वर्तमान चालू क्षण शिल्लक राहतो. स्थळ आणि काळ विस्मृतीत जातात आणि एकच एक अक्षर परमात्मा शिल्लक राहतो. पद पिंड म्हणजे परमात्मा आणि जीवभाव एकरूप होऊन जातात. ब्रह्मबोध निर्माण होतो. तो सोहम सिद्ध होऊन जातो.
या अत्यंत सुखद शांत स्थितीचा अनुभव घेत असताना आपण मनुष्य जन्माचं इति कर्तव्य परमात्मबोध त्याच्यामध्ये अत्यंत स्थिर असे होऊन गेलो. या ध्यानातून आता आपल्याला खाली यायचं आहे. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत, आपल्या कपाळाला, डोळ्याला, गालांना त्याचा हलकेच स्पर्श करत सद्गुरूंना मनोमन नमस्कार करून आता आपण डोळे उघडायला हरकत नाही. डोळे उघडल्यानंतर हाच बोध आपल्याला टिकवून ठेवायचा आहे. हा बोध टिकून राहिला चालत बोलत असताना तर त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात. मकरंद देई आशीर्वचन, आवडी घडो योग साधन, कैवल्य सुखाचे निधान, लाभो प्रेमळा गुरुभक्ता. हरी 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 हरी. हरिओम. स्वामीजी, ज्ञानोबा, माऊली, प्रभू प्रभू. हरी.